श्री स्वामी समर्थ माऊली. माझा स्वामी अनुभव थोडक्यात सांगते, कारण स्वामी अनुभवावर प्रत्येक भक्त शेवटचे पान नसेल असे पुस्तक लिहू शकतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी माझ्या जीवनात अत्यंत वाईट परिस्थितीत होते. अपयश, न्यूनगंड, भीती, सर्व प्रॉब्लेम्सला तोंड देत होते. ॲडमिशन घ्यायला पैसे नसल्याने मला पुन्हा नीटची परीक्षा द्यावी लागणार होती. खरं तेव्हा कळलं की लोक कितीही कंजूस असले तरी सल्ले, टोमणे मात्र भरभरून देतात. त्या काळात मला समजले की माझा भाऊ स्वामींचे नाव घेतो आहे. मी सुद्धा स्वामींची भक्ती करू लागली आणि माझं आयुष्य बदललं आणि मी स्वामींची भक्ती मनापासून करायला लागले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ माऊली. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बल द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सुदबुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगू की 100 वर्ष ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ माऊली. स्वामी नाम जपायला लागलो. यूट्यूबवरून स्वामींचे व्हिडिओज, माहिती सेवा बघू लागले. त्यात मला मिळाले स्वामी चरित्र पारायण, तारक मंत्र सेवा कशी करायची असते, अनेक अमृततुल्य सेवा संधी आणि मग काय, अभ्यासासोबत सेवा सुरू आणि मला अशक्यही शक्य करतील स्वामी या वाचनाची प्रचिती आली. या प्रयत्नात मला यश मिळाले. मी स्वामींना सांगितले होते की मी 7 वर्ष हॉस्टेलमध्ये राहिली. आता मला घर सोडून जायचे नाही आणि दुसऱ्या राऊंडमध्ये BA-MS ला प्रवेश मिळाला. आई वडिलांना आनंद झाला. त्यांच्या कष्टाला फल मिळाले आणि माझ्या जीवनाला सुंदर स्वामी मार्ग. असे खूप लोकांचे स्वामींचे अनुभव आहेत. तुमचा अनुभव सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या स्वामी भक्तांच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. कर्म कुणास चुकलेलं नाही. आज नाही तर उद्या प्रत्येकाला आपल्या कृतीसमोर उभं राहावंच लागतं. शब्दांनी दिलेली जखम वेळ घेत असली तरी परत येतेच. फसवणूक हसत पार पडते पण परिणाम रडवत सोडतो. कुणाचं वाईट करून पुढे गेलो असं वाटतं तेव्हा कर्म शांतपणे नोंद घेत असतं. पैसा, सत्ता, ओळख यांची ढाल कर्मासमोर टिकत नाही. आजची चलाखी उद्याचं ओझं बनते. ज्यांनी विश्वास तोडला त्यांनीच एकटेपणा अनुभवला आहे. ज्यांनी अपमान केला त्यांनीच मान गमावली आहे. कर्म लगेच शिक्षा देत नाही म्हणून माणूस निर्धास्त होतो, पण वेळ आल्यावर एका क्षणात सगळं समोर आणतं. कर्माला आठवण करून द्यावी लागत नाही, ते विसरत नाही. हाताने केलेली कृती मनाने झेलावी लागते. म्हणून चांगुलपणा हा सौदा नाही तर संरक्षण आहे. जे पेरतो तेच उगवतं हा नियम अटळ आहे. कर्म कुणालाही चुकलेलं नाही आणि कुणाला माफही नाही. श्री स्वामी समर्थ. तुमचे सुद्धा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. काही नाती तोडतो देव आपलं भलं करण्यासाठी. कधी कधी काही नाती देवच खराब करतो.
कारण त्या नात्यामुळे तुमचं आयुष्य होणारच नसतं. म्हणून तो तुम्हाला त्या नात्यातून बाहेर काढतो. तोपर्यंत तुम्हाला त्रास देतो, जोपर्यंत तुमची सहनशक्ती संपत नाही आणि तुम्ही ठाम निर्णय घेत नाही की आता मला या नात्यात राहायचंच नाही. वरचा देवच हे घडवतो, कारण जी गोष्ट तुम्हाला दिसत नाही, ती माणसं योग्य नाहीत. ती आज नाही तर उद्या तुमच्या आयुष्यातून नक्कीच बाहेर जातील आणि जेव्हा ते बाहेर पडतील, तेव्हा देवाच्या निर्णयाला मान्य करावं लागतं. काही वर्षानंतर जेव्हा तुम्ही हसाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की जे माझ्यासोबत घडलं ते खूप चांगलं होतं. श्री स्वामी समर्थ. आज माझ्याकडे जे आहे, जसं आहे, ते सर्व माझ्या स्वामींच्याच कृपेने आहे. न मागितलेली साथ त्यांनी दिली. न बोलता समजून त्यांनी हात धरला आहे. रिकाम्या हातांनी चालत होते मी, पण स्वामींनी आशेची ओंजळ दिली. जे कमी होतं ते त्यांनी भरून काढलं आणि जे होतं त्यात समाधान दिलं. आज मी जशी आहे, ज्या अवस्थेत आहे, ते माझ्या कर्माने नाही, त्यांच्या कृपेने आहे. माझं हसणं, माझं टिकून राहणं, हेही त्यांच्या आशीर्वादाचं एक चिन्ह आहे. स्वामी काहीच अधिक नको मला. आज माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे, कारण जे आहे जसंच्या तसं आहे, ते सर्व तुमच्याच कृपेने आहे. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा मंत्र नेहमी माझ्या कानात गुंजत असतो आणि स्वामी माझ्या नेहमी पाठीशी असतात. प्रत्येक दिशेतील मुख्य दरवाजांसाठी अचूक वास्तुशास्त्रीय उपाय. जर मुख्य दरवाजा पूर्वेला असेल तर दरवाजावर तांब्याचा सूर्य लावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रगती होते. जर मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर घोड्याची नाल लावा. यामुळे अडथळे दूर होतील आणि यश प्राप्ती होईल. जर दरवाजा उत्तर दिशेला असेल तर दरवाजावर स्वस्तिक काढा किंवा त्रिशूळ लावा. सुख, समृद्धी आणि संपत्तीचे आगमन होईल. जर मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर दरवाजाजवळ हिरवी रोपे लावा. यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि शांतता लाभेल. स्वामी समर्थ संयम शिकवतात. आज सगळ्यांना लगेच उत्तर हवं असतं, लगेच निकाल हवा असतो, पण स्वामी समर्थ घाई करत नाहीत. ते वेळेवर काम करतात. संयम हीच त्यांची पहिली शिकवण आहे. थांबणं म्हणजे हार नाही, थांबणं म्हणजे तयारी आहे. स्वामी समर्थ योग्य क्षणाची वाट पाहायला लावतात. जे टिकून राहतात त्यांनाच फळ मिळतं. अस्थिर मनाला ते स्थिर करतात. घाई करणाऱ्यांना थांबवतात आणि शांत राहणाऱ्यांना पुढे नेतात. स्वामी समर्थ मार्ग चुकू देत नाहीत. तुम्ही प्रयत्न करा, यश त्याच्या हातात आहे. तुम्ही सतत प्रयत्न करत राहा. यश देण्याचं सामर्थ्य स्वामींच्या हातात आहे. मनुष्याकडून प्रयत्न अपेक्षित आहेत, पण फल देणारा खरा दाता स्वामी समर्थच आहेत. हार मानणाऱ्याला कोणीही उभं करू शकत नाही, पण सतत प्रयत्न करणाऱ्याला स्वामींची कृपा नक्की लाभते. श्रद्धा आणि संयमाने केलेला प्रयत्न व्यर्थ जात नाही. संकट कितीही मोठी असली तरी स्वामी समर्थ या नामात अमाप शक्ती आहे. प्रयत्नशील भक्ताला स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. भक्ताने फक्त आपली प्रामाणिकता आणि निष्ठा जपावी. अपयश ही शेवट नाही,
ती तर स्वामींचा नवा धडा असतो. यशाची वेळ ठरवणारा स्वामी असतो. फक्त भक्ताने थांबायचं नसतं. नकारात्मक विचार मनात ठेवले तर यश दूर जातं. पण स्वामींवर विश्वास ठेवलात तर अशक्य शक्य होतं. प्रत्येक संकट ही स्वामींची परीक्षा असते आणि प्रत्येक परीक्षा ही भक्ताला घडवते. प्रयत्न कधीच वाया जात नाही. त्यातून अनुभव आणि स्वामींची कृपा मिळते. भक्ती, श्रद्धा आणि सातत्य हेच यशस्वी जीवनाचे खरे 3 मंत्र आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने दगडही फारसं होतं. यश आणि अपयश यात भेद नाही. ते दोन्ही आपल्याला पुढे नेण्यासाठी स्वामींची देणगी आहेत. शेवटी सांगायचं तर तुम्ही प्रयत्न करा. यश देणारे स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी आपल्याला अभय दिले आहे. याचा अर्थ प्रत्येक वेळेस स्वामी तुम्हाला दिसतील असं नाही. जे स्वामी भक्त आहेत त्यांनीच एकमेकांना आधार द्यायचा आहे आणि या वाक्याची प्रचिती आणायची असते. तेव्हा तुमच्यात आणि आमच्या अनेकांना स्वामी दिसतील. कित्येक वेळा आपण संकटात असल्यानंतर अचानक कोणीतरी येऊन आपल्याला आधार देतो. तेव्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वामींचा दूत असतो. कित्येक जणांना असे अनुभव आले आहेत की काही लोक काही काळाकरिता आपल्या आयुष्यात येतात आणि जीवनामधील भरपूर मोठा संकट दूर करून जातात. ही स्वामींची प्रचितीच आहे. आजकाल लोकांना प्रेमाने केलेली चौकशी सुद्धा उचापत वाटू लागली आहे. त्यामुळे आपला वेळ स्वामी नामस्मरणात घालवावा. नामस्मरणामुळे आपल्या जे बदल होतील ते बदल आपल्या आयुष्यात कोणीच करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. हा अनुभव निशा जाधव ह्या स्वामी भक्तांना आला आहे. तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून अजून स्वामी भक्त ते अनुभव वाचू शकतील. धन्यवाद. अक्षय तृतीया वैशाख शुक्ल दिनांक 11 एप्रिल 2026. अक्षय तृतीया हा दिवस 4 प्रमुख मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. हा दिवस पितरांचा सण आहे, म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य करावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणावी. या दिवशी केळीचे पूजन करताना खाली गहू ठेवणे. या दिवशी पितरांना उदक कुंभदान करतात. पत्रावलीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवावा. त्यात गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे. घटास सूत्राचे वेष्टन करावे. घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्य कर्म अक्षय टिकते. म्हणून अक्षय तृतीया ही शुभतिथीप्रमाणे पितृतिथी देखील आहे. पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गंगास्नान, यज्ञहोम, यवदान, यवभक्षण करावे. पार्वती मातेचा उत्सव सांगता समारंभनिमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू समारंभ करायचा असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी
थोडासा आयुष्यात आनंद आला की लगेच कसं सगळं विस्कटतं. आदल्या दिवशी खळखळून हसल्यावर का दुसऱ्या दिवशी डोळ्यात पाणी येतं. सगळं सुरळीत का होत नाही. किती अंत बघणार. मी डोळे मिटून स्वामींच्या पायाशी मन उघडलं आणि अंतर्मनातून हळूच आवाज आला, तुझं दुःख मला माहीत आहे, पण प्रत्येक अश्रू हा तुझ्या आत्म्याची घडण आहे. वाईट दिवस म्हणजे संधी तुला स्वतःला ओळखायची, तुझ्या ताकदीवर विश्वास ठेवायची. मी तुझा संयम पाहतोय. जी माती आगीतून जाते तीच सुवर्ण बनते. तुझं कर्म शुद्ध ठेव, तुझं मन प्रामाणिक ठेव. फल वेळेनुसार मिळेल, कारण जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत यायलाच पाहिजे. त्या आकाशात ते आधीच ठरलेलं आहे. आणि हो, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटेल तेव्हाच नव्याची सुरुवात होईल. नियती त्याचीच परीक्षा घेते ज्याच्यात ती पार पाडण्याची ताकद असते. खचून जाऊ नकोस, विश्वास ठेव आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे बोल ऐकताच माझ्या मनातील आशेची उमेद जागी झाली आणि माझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरुवात झाली. माझे वय 43 आहे. मी भांडुपला राहते. मी एक टीचर आहे. गेले 6 महिन्यापासून गुडघे दुखत होते. नवरात्रीपासून डाव्या गुडघ्यामध्ये सूज आली. म्हणून डॉक्टरकडे गेले तर एक्सरे काढायला सांगितलं. मग फिजिओथेरपी करायला सांगितलं. मी 10 सेटिंग केल्या, पण काहीही फरक नाही पडला. म्हणून मिस्टर डॉक्टरनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये बोन स्पेशल डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. तेव्हा परत एक्सरे आणि बाकी अजून टेस्ट केल्या. तोपर्यंत डाव्या गुडघ्यामध्ये पाणी झाले आणि मला जरसुद्धा पायाची हालचाल करता येत नव्हतं. पेन किलर टॅब्लेट घेऊन पण पाय जरासुद्धा दुखायचं कमी नव्हता. जानेवारी महिन्यामध्ये उजव्या गुडघ्यात दुखायला सुरुवात झाली आणि सेम पाणी पण झाले गुडघ्यामध्ये. अक्षरशः मला चालणं सुद्धा खूप कठीण झालं. उठता बसता डोळ्यात पाणी येऊ लागलं. मार्च महिन्यात वुमन डे स्पेशल तुमचा लाईव्ह बघितला. पावडर, हळदी पावडर रिव्ह्यूज ऑनलाईन बघितले. दुसऱ्या दिवशी तुमच्याकडून पावडर मागवली. 12 मार्चपासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावडर घ्यायला सुरुवात केली आणि आज 15 दिवसांनी मी पूर्णपणे बरी झाली आहे. मला मांडी घालून जेवायला सुद्धा बसता येतं. मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही मला साक्षात देवासारखे भेटला. मी स्वामी सेवक आहे. स्वामींनीच मला तुमच्यापर्यंत पोहोचवले. खूप खूप आभारी आहे मी तुमची. स्वामींची मी भक्ती केली आणि तुम्ही मला स्वामींच्याच रूपात भेटलात आणि मला मदत केली. श्री स्वामी समर्थ माऊली. धन्यवाद. स्वामींचे स्वरूप स्वामी असे आहेत. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अकल से खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे स्वरूप व त्यांची विलक्षण कृपास्था आणि त्यांचे विलक्षण व्यवहार, अघटित लीला कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी माया ब्रह्म आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत.
ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर अ कार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे. स्वामी अचलोपन म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम सर्वोत्कृष्ट आहेत. कुमारिका पूजन महत्त्व. देवी भागवतात नवकन्यांचे महत्त्व सांगितले आहे. 2 ते 10 वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन, मानपान केले जाते. यांनाच कुमारिका म्हटले जाते. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बळ वृद्धिंगत होते. 2 वर्षांची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते. तिचे पूजन केल्यास घरात कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते. ही शत्रूंचा नाश करते. 10 वर्षांची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ. अरे तू मला तुझ्या देव्हाऱ्यात आणून तर ठेवलंस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहे. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाट ही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. एकदा लिहून तर बघ. श्री स्वामी समर्थ. मनातली काळजी. घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा. आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्ही घर यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडतात, तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा, तुम्ही माझ्यासोबत चला, असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या हातात आहे. वाक्य पूर्ण करा. दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बेटा, कुणालाही त्याचे प्रारब्ध कर्म सुटत नाही. सृष्टी आपल्या अनुल्लंघनीय नियमाप्रमाणे चालत असते. स्त्रियांना पूजेचे फल म्हणून पती मिळतो. दान केले असता संतती मिळते. दान मात्र सत्यात्री करावे. दान घेणारा सत्पात्र नसेल तर अनिष्ट संभवते. सद्बुद्धी नसणाऱ्याला अन्नदान केले तर त्याच्या पायी कर्मातील पापी अंश अन्नदात्याकडे येतो. दान अहंकार रहित होऊन करावे, तेव्हाच त्याचे चांगले फल मिळते. महाराजांना मुजरा करून नाक का घासावे? मंदिरात येताच 3दा मुजरा करून
नाक घासण्याची पद्धत आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवांचेही अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत. अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप ते स्वयं जागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते, राजाधिराज योगीराज आणि योग्यांचा राजा असे म्हटले आहे. तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता, तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता. मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत. महाराज राजाधिराज योगीराज आहेत, म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावे. नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय. मृत्यूनंतर आत्म्याची पहिली रात्र कशी असते? मित्रांनो, गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्म्याची पहिली रात्र खूप कठीण असते. ज्या क्षणी एखादा मनुष्य देह सोडतो, त्या क्षणी त्याचा आत्मा शरीरापासून वेगळा होतो. तो आपल्यासमोर पडलेल्या आपल्या देहाकडे पाहत राहतो. घरातील लोक रडत असतात. काहीजण शरीराला स्पर्श करतात. काहीजण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. पण आत्मा काहीही करू शकत नाही. बोलू शकत नाही. ही त्याची पृथ्वीवरील पहिली रात्र असते. आत्म्याला हे समजायला लागते की आता तो या जगाचा भाग राहिलेला नाही. हा विचार त्याला त्रास देतो. आपल्या प्रियजनांना तो दिसतो, त्याचे बोलणे ऐकतो, पण ते त्याला पाहू शकत नाहीत. ही रात्र आत्म्यासाठी सर्वात जास्त कठीण असते. कारण त्यावेळी त्याला पहिल्यांदा जाणवते की हे शरीर, हे नातेसंबंध, ही संपत्ती काही त्याच्यासोबत आलेली नाही. मित्रांनो, गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हापर्यंत जीवित आहे तेव्हापर्यंत आपल्या प्रियजनांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या. भगवान श्री हरी विष्णूंसाठी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी कृपा प्राप्त. तुला काय वाटतं, तू जेव्हा चिंता करत असतोस, मनामध्ये रुसवे फुगवे घेऊन बसतो, तेव्हा मला तुझं मन समजत नाही का? तसं नसतं रे. सगळं काही कळत असतं, पण खरंच कळत असतं म्हणून थोडासा विश्वास ठेवणे गरजेचं आहे. परिस्थिती कशी असली आणि तेव्हा तुला माझा राग येत असेल, तरीही मी फक्त एकच सांगेन की थोडासा विश्वास ठेवायला शिक. मी जी कोणती गोष्ट हातात घेतो, ती पूर्णत्वाला नेतोच. तेव्हा मला माहीत आहे गोष्ट कुठे सुरू करायची आहे आणि गोष्ट कुठे न्यायची आहे. तुझी प्रत्येक स्वप्न, तुझी कारकीर्द, तुझे आयुष्य, तुझे नातेसंबंध, या सगळ्यांमध्ये काय आहे तर एकच तत्व आहे, ते म्हणजे दैवी ऊर्जा आहे. प्रत्येक दिवस हा बदलत असतो आणि प्रत्येक दिवसाला तुला उत्तम ऊर्जाच मला द्यायची असते. त्यामुळे तुझा माझ्यावर असलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. आणि ज्याला हे समजतं त्याला नेहमीच काहीतरी छानसं नक्कीच मिळतं. ज्याला मिळालं आहे त्याला आता वाचताना सुद्धा हे नक्कीच समजलं असेल की तू ठेवलेला विश्वास तुलाच किती काही सुंदर देऊन गेला आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट करताना जेव्हा तू म्हणतोस की हा आमचा आशीर्वाद आहे, तेव्हा खूप वेळेला पुढे जर काही अनुचित घडणार असेल तरीही अशा गोष्टी आशीर्वाद म्हणूनच तुझ्यासमोर उत्तम ऊर्जा घेऊन तयार होतात. कारण पुन्हा एक तुझा आमच्यावरती असणारा विश्वास आम्हाला
साध्य असतो खूप साऱ्या गोष्टी तुझ्यासाठी हिताच्या करायला. त्यामुळे यापुढे मन हळवं झालं, कोणी तुला दुखावलं तरी त्या दुखण्यात सुद्धा काहीतरी एक शिकवण होती आणि म्हणूनच ते मन थोडे दुःखी झालं. पण शांत डोक्याने जेव्हा विचार करशील तेव्हा परिस्थितीची जाण तुला नक्कीच निर्माण होईल आणि तेव्हा तू असा वेगळा दृष्टिकोन आयुष्यामध्ये ठेवून वाटचाल करशील. तेव्हा तुला पदोपदी दृष्टात आमचं दर्शन हे कोणाच्या ना कोणा माध्यमातून नक्कीच घडत राहील. खूप वेळेला लोक भयंकर राग व्यक्त करतात. स्वतःसोबत त्याचा इतरांना मनस्ताप होतो. ते कसं होतं तेच आज एक बहुतांश स्त्रियांना घरातला पुरुष वर्ग घालून पाडून बोलणं, शिवीगाळ करणे आणि एकंदरीत त्यांच्या माहेरचा उद्धार करणे, मानसिक त्रास त्यांना सतत देत राहणं, अशामधून राग व्यक्त करतात. तर कधी काही स्त्रियांच पुरुषांना घरामध्ये आल्या आल्या भांडण तंटा करून सासरचे दोष दाखवणं आणि तुमच्याशी लग्न करून पस्तावल्याची जाणीव करून देणे, अशा काही गोष्टी करत असतात. तुम्ही अशी नात्यातील वागणूक पाहत असाल व काही घरामध्ये एक चित्र, काही घरामध्ये दुसरं चित्र. अगदी ठराविकच घर अशी असतील की जिथे दोघे एकमेकांना सांभाळून घेतात. पण हा जो राग आहे ना, तो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्यावर काढत असते तेव्हा समजून जा की राग व्यक्त करते ती दुसऱ्याला कमी लेखते आणि स्वतःवरच अन्याय होत आहे असे दर्शवते. त्यामुळे नंतर असं कधीच बोलू नका की मला राग करायचा नव्हता, पण चिडायचं नव्हतं परंतु मला राग आला. हाच राग जेव्हा तुम्ही कामावर असता तेव्हा तुमच्या समोर तुमचे वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांच्यावर तुम्ही राग काढू शकता का? तर नाही काढू शकत, कारण तिथे तुमची बाजू कमजोर असते. आदर हा वाटला नाही तर द्यावाच लागतो. म्हणजे दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घेऊन स्वतःला सिद्ध करणे हे कोणत्याही स्त्रीने किंवा पुरुषांनी थांबवलं पाहिजे. एकमेकांना समजण्याची भावना तयार होते तेव्हाच राग आपोआप लोप होतो. या गोष्टी कठीण वाटल्या तरी साधनेत असलेल्या सत्संगी आपल्याला ते जमतेच, कारण तुमचं अस्तित्व इथे तुला समजतं. श्री स्वामी समर्थ. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळेला आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण करून सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे. तू माझा आहेस हा संबंध कधीही तुटणार नाही. आजचा नाते दृढ करणारा संदेश. बाळा, तू यशस्वी हो किंवा अयशस्वी, तू माझ्यासाठी तितकाच प्रिय आहेस आणि राहशील. मी तुझ्या कर्माचे फल देतो, पण माझे तुझ्यावरील प्रेम तुझ्या कर्मावर अवलंबून नाही. आई आपल्या मुलांवर परिस्थिती पाहून प्रेम करत नाही. माझे प्रेमही तसेच निस्वार्थ आणि निरपेक्ष आहे. जेव्हा तुला वाटेल की तू चुकीचा आहेस किंवा जगात एकटा पडला आहेस, तेव्हा लक्षात ठेव, तू माझा अंश आहेस. जगातील सर्व नाती कदाचित तुटतील, पण तुझे आणि माझे नाते अतूट आहे.
मला भेटायला तुला मंदिरातच यायची गरज नाही. तू जिथे आहेस तिथे मी आहेच. हा संबंध श्रद्धेच्या धाग्याने विणलेला आहे. तो जगाच्या नियमापलीकडचा आहे. म्हणून फक्त मला विसरू नकोस. बाकी मी तुझ्याकडे काहीही मागत नाही. या जन्मातच नाही तर प्रत्येक जन्मात मी तुझा सांगाती असेन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील भीती आणि चिंता माझ्यावर सोपव. तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. चांगले कर्म करत राहा, फलाची अपेक्षा न ठेवता. प्रत्येकात देव आहे. सर्वांशी प्रेमाने वाग. कठीण काळात तुझी श्रद्धा डगमगू देऊ नकोस. तुझ्या आत असलेली शक्ती ओळखायला शिक. मी सदैव तुझ्यासोबत आहे हे कधीही विसरू नकोस. सकारात्मक विचारांनी आपले जीवन उजळून टाक. माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत. निश्चिंत रहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी संदेश. भक्ताने रोज स्वामींची आठवण करावी. हे केवळ मंत्रोच्चारासाठी नाही, तर ती आठवण आपल्याला नीट वागण्याची शिस्त देते. म्हणून स्वामींचे आणि भक्तांचे नाते हा दिखावा, भीती आणि लोभावर चालत नाही. हे नाते स्वच्छ मन, विश्वास आणि आचरणावर उभे असते. भक्त स्वामींकडे हात जोडायला जातो तो काहीतरी मागायला नव्हे, तर स्वतःला सुधारायला. स्वामी देतात ते बळ, धैर्य आणि दिशा. बाकी यश अपयश हे भक्ताने केलेल्या कर्मावर ठरतं. स्वामी मार्ग दाखवतात, चालायला काम भक्ताचंच आहे. श्री स्वामी समर्थ. माझे अस्तित्व. श्री स्वामी समर्थ. स्वतःची किंमत ओळखा. एक लक्षात ठेवा, जर एखाद्या व्यक्तीला तुमची किंमत समजत नसेल तर स्वतःची किंमत कमी करून त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमची ओळख इतरांच्या शब्दावर नाही, तर तुमच्या स्वभावावर, तुमच्या स्वाभिमानावर आणि तुमच्या वागण्यावर ठरते. जे लोक खरंच तुमचे असतात ते तुमच्यातील चांगुलपणा ओळखतात, तुमचा आदर करतात आणि तुमच्यासोबत उभे राहतात. आणि जे वारंवार दुर्लक्ष करतात ते तुमच्या आयुष्यातला फक्त एक धडा असतात, कायमचा भाग नाहीत. म्हणून कधीच कोणासाठी स्वतःला बदलू नका. स्वतःची ओळख जपा. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण शेवटी जेव्हा त्यांना मान देतात जे स्वतःची किंमत ओळखतात आणि स्वतःला आदर्श ठरवतात. स्वामींच्या मठात दर्शनाला गेल्यावर या 5 गोष्टी नक्की करा. दर्शन घेऊन लगेच निघू नका. मठाच्या कोपऱ्यात किमान 10 मिनिटे डोळे मिटून शांत बसा. तिथली सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होते. स्वामींच्या पादुकांकडे, फोटोकडे किंवा मूर्तीच्या डोळ्यांकडे एकटक बघा. मनातले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. फक्त नमस्कार करून जाऊ नका. तिथला थोडासा परिसर झाडा किंवा कचरा उचलून टाका. स्वच्छता ही पण स्वामींची सेवा आहे. स्वामी मला हे द्या, ते द्या म्हणण्याऐवजी स्वामी मला जे योग्य आहे ते तुम्हीच द्या असे म्हणून बघा. ते तुमच्या विचारापेक्षा जास्त देतील. निघताना पाठीमागे वळून पुन्हा नमस्कार करा आणि म्हणा, स्वामी तुम्ही बोलावले आणि दर्शन दिले, तुमचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ.
माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस, असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखणार नाही ना याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्यांना तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे, यशस्वी होशील.